मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर तालुक्यातील मस्तान नाका परिसरातील वर्दरीचा भाग असलेल्या पुलाच्या मातीचा भरावाचा एक भाग रविवारी पहाटे अचानक कोसळला। या घटनेमुळे महामार्गावरील एक बाजूची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली। मस्तान नाका परिसर हा मुंबई गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी मुख्य वाहतूक मार्ग आहे। पुलाच्या बाजूस तडा गेल्याचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक धावले, तर काही क्षणातच भरावातील कॉन्क्रीटचा भाग रस्त्यावर कोसळला। यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक अडचण निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते घटनास्थळी दाखल झाले। उड्डाण पुलाच्या देखभालीकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते। सततच्या वाहनतळ आणि अवकाळी पावसामुळे कॉन्क्रीटमध्ये सूक्ष्म तडे निर्माण होतात, जे दीर्घकाळ दुर्लक्षित राहतात। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु नागरिक आणि वाहतूक करणाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सध्या पुलाच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरू केलेले नाही, त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्पुरता एक बाजूचा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे। नागरिक प्रशासनाला प्रश्न उपस्थित करत आहेत की उड्डाण पुलाच्या देखभालीवर इतका दुर्लक्ष का केला जातो, जे त्यांच्या जीवावर बेतू शकते। मस्तान नाका घटनेने पुन्हा एकदा अशा संरचनांच्या तपासणी आणि नियमित देखभालीची गरज अधोरेखित केली जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।